भगवत कृपा जागृत आहे। आपण सर्वांनी एकतेने भगवंताला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक नमस्कार। भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधना करता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आज मौजा आमगाव येथे एकतेचे हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने गावातून रॅली निघाली आणि चर्चास्थळी आली आणि या एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच सर्वांची आई वाराणसी आई ठुकरीकर ह्या सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे नागपूर यांचे संचालक माननीय गुलाबरावजी साठवणे साहेब, मार्गदर्शक भंडारा, तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत शाखा भंडारा यांचे सहसचिव माननीय रूपचंदजी निंबार्ते साहेब, मार्गदर्शक बोरगाव, हे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेत। आणि मंचावर ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक मंच फार मोठा आहे, नाव घेत बसला तर वेळ लागेल आणि म्हणून नाव न घेता या मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक व शाखेचे संचालक तसेच माजी संचालक सर्वांना माझा नमस्कार। तसेच बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी व या गावातील संपूर्ण सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। आजची चर्चा बैठक ही 4 तत्व 3 शब्द आणि सेवकावर आलेले अनुभव या विषयावर सुरुवात झालेली आहे। प्रत्येक मानवाला या मार्गात आलेल्या प्रत्येक मानवाला अनुभव आलेले आहेत आणि हा मार्ग अनुभवावर आहे। प्रत्येक मनुष्य अनुभवाने खूप मोठा व्यापलेला आहे। मान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपले दुःख दूर करण्याकरता एका भगवंताची प्राप्ती केली आणि प्राप्ती करून आपले दुःख दूर केले। बाबा तेवढ्यावरच थांबले नाही, या भूतलावर कितीतरी दुःखी कष्टी मानव आहेत, यांचेही दुःख दूर झाले पाहिजेत असे भगवंताला सांगितलं की भगवंता माझे दुःख दूर केले, काही नवल नाही झाला, परंतु या भूतलावर अनेक लोक दुःखी कष्टी आहेत, यांचेही दुःख दूर झाले पाहिजेत असा भगवंताला शब्द दिला आणि हा मार्ग शब्दावर उभा आहे। हा मार्ग काय शब्दावर उभा आहे आणि शब्दावर भगवंत कार्य करत आहे। म्हणून बोलत असताना वागत असताना आपल्याला विचारांना बोलण्याची गरज आहे आणि तसाच हा मार्ग या आमच्या संपूर्ण इथं बसलेल्या माया बहिणी आहेत, आमच्या सेविका आहेत, यांच्यावर अवलंबून आहे आणि या मार्गाची सुरुवात आपल्या इथे जो प्रचार प्रसार होत आहे या माझ्या आया बहिणीमुळे होत आहे। कारण मनुष्य प्राणी फार हुशार आहे आणि तो एकाएकी या मार्गामध्ये येण्याचा विचार करत नाही, कारण त्याला अगोदर तो अनेकांमध्ये वावरलेला असतो, अनेक देवाची पूजा करत असतो, त्यामुळे त्याला या मार्गाकडे वळण्याची इच्छा होत नाही। आणि जेव्हा आपल्यावर दिसते अतिशय वाईट प्रसंग येतो त्यावेळेस मात्र या आमच्या माय माऊलीला आठवण येतो की नाही आपल्या परिसरातील काही लोक मार्गात गेले, फार सुखी झाले, आपणही चालले जाऊ, कारण प्रपंच या माय माऊलीला सांभाळायचा आहे। घरात कशी परिस्थिती आहे याला सांभाळण्याची गरज या स्त्रियांना आणि म्हणून त्यांना चिंता वाटते
की आपला संसार कसं होईल. घरचा मनुष्य दारू पिते, नाल्यात पडते, मान अपमान होतो, दारुड्याची बायको म्हणतात आणि अशा प्रकारे त्यांना टोचून बोलण्याची लोकांची प्रवृत्ती पाहून त्यांना अतिशय दुःख वाटतो. आणि त्यामुळे खरोखरच या मार्गात येण्यासाठी, आणण्यासाठी, आपल्या कुटुंबाला आणण्यासाठी खरोखरच आमच्या आई बहिणीची फार मोठा मोलाचा वाटा आहे. आणि त्यांच्यामुळे आपण या मार्गात येतो. मार्गात आल्यानंतर आपले खरोखरच दुःख दूर होतात. काय करतो? मार्गदर्शक शब्द देतो आणि शब्दावर आपण जे काही सांगितलेले कार्यप्रणाली करतो आणि त्याच्यातून आपले दुःख दूर होतात. दुःख दूर करून 3-11-3-7-11-21 याच्यात कार्यामध्ये आपले दुःख दूर होतो आणि दुःख दूर होऊन आपल्याला सुखमय जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण होते. परंतु मानव फार हुशार आहे आणि तो हुशार असल्यामुळे आपापल्या परीने एकदा दुःख दूर झाले की तो अतिशय आपल्या विचारांनी, स्वतःच्या विचारांनी जगण्याचे कार्य करतो आणि जगण्याचे कार्य करून पुन्हा दुःखात पडतो. कारण कर्म आपल्याला करायचे आहेत. मार्गदर्शक हा मार्गदर्शन करणारा आहे, परंतु कार्य आपल्याला करायचे आहेत. कार्य जसे आपण चांगले करू तसं आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कार्य आपण व्यवस्थित केले तर खरोखरच आपल्याला त्याचं फळ मिळतो, नाही तर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. हे निर्वाह सत्य आहे. आणि शब्दरूपी भगवंत आपल्याला दुःखातून बाहेर काढतो. आजच्या परिस्थितीमध्ये बरेचसे सेवक पाहतो सुखी झाले की ते आपापल्या परीने जगण्याचे कार्य करतात. त्यागी असोत, साध्या कार्यातील असोत, आणि काही संगतीचा परिणामही होतो. म्हणून म्हणणं आहे की संगत कशी करायची. संगत करत असताना खरोखरच आपल्या सेवकांमध्ये एकता करून आपण त्यांची संगत करायला पाहिजे. म्हणून म्हणणं आहे, फार जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे की अमृताचा वेळा निंबावर गेला आणि तोही कडू झाला संगतीमुळे. म्हणून संगत करत असताना विचाराची संगत करणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर माझ्या वाणी ओगेबाई निजू खाल्या होईल अशी परिस्थिती आहे. म्हणून म्हणतो, मला मार्गात आल्यानंतर काही माझे अनेक वाले मित्र होते, त्यांनी एक दिवस मला म्हटलं की काहो म्हणे तुम्ही नेहमी आपल्या करपात बसता म्हणे. म्हणलं तुमच्या करपात आलो तुम्हाला काय भेटल? तुमच्या करपात जर आलो तर 1 नीप 2 नीप केलं एवढंच सांगा. पण माझ्या जर करपात बसलो तर मला भगवंताची चर्चा बैठक मिळेल. 4 सेवक एकत्र बसलो तर कुठल्या तरी भगवंताच्या कार्याविषयी, भगवंताच्या गुणाविषयी आपल्याला काहीतरी मिळेल. म्हणून बाबांनी आपल्याला एकता शिकवलेली आहे आणि खरोखरच कुटुंबात सेवकात एकता करून आपण जर एकत्र राहिलो तर आपल्याला कोणीही काही करू शकत नाही. एकतेमध्ये एवढी शक्ती आहे की फार मोठी शक्ती आहे. म्हणून बाबांनी सांगितलेलं आहे की एकता महत्वाची आहे. परंतु आपण एकता न करता या मार्गातील सेवक याची त्याची निंदा करून एकमेकांविषयी दुरावण्याचा प्रयत्न करतात. दुरावण्याचा प्रयत्न करू नका, कारण एकतेला महत्व आहे. बाबांनी विचार केला होता की एकता राहिली तर माझ्या सेवकाचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही आणि कुठेही कमी पडू देणार नाही. परंतु एकत्र राहिले, एकतेने तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडीअडचण आली तर एकमेकाची अडीअडचण सोडवू शकता. परंतु आपला मतभेद करून अतिशय आपलं जीवन दुःखमय करू नका. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आमचा सेवक वर्ग अतिशय खऱ्याकडे वळलेला आहे. कारण खऱ्याकडे खूप वळलेला आहे. तंबाखू गुटखा याचं फार सेवन करतात, त्यामुळे अतिशय फार वाईट परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे सरकारही सांगतो आणि आपल्या लोकांना आपले मार्गदर्शक लोक सुद्धा सांगतात की तंबाखूचं सेवन करू नका. आपण त्यागमय जीवन करण्याकरता त्यागाचे कार्य करत असताना नशिली वस्तू आपण सेवन करू नये.
कुणाकुणी तोंड घासू नये असे आपल्याला मार्गदर्शक सांगतात, परंतु ते आटोपलं की पुन्हा तंबाखू खाणं सुरू करतात। आमच्या महिला मंडळीमध्येही सुद्धा फार मोठी या व्यसनाची फार मोठी प्रवृत्ती वाढलेली आहे। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तंबाखू फार वाईट आहे, कारण कॅन्सर सारखे रोग होतात। त्यामुळे आपण विचाराने जगण्याची गरज आहे। आमचे सेवक बांधव खर्रा घेऊन येतात आणि खर्रा आमच्या सेवकींना नाही देतात। थोडं खाऊन तर पाय, आणि सवय लागल्यावर एक खर्ऱ्यानी होत नाही तर 3-3 खर्रे 4-4 खर्रे घ्यावं लागतात। एक खर्रा हा 25 ते 30 रुपयाचा होतो आणि 4 खर्रे 4 त्रिक 12 120 म्हणजे 125 रुपये लागतात। म्हणून आणि तेच पैसे जर आपण 100 50 जमावून ठेवले तर खरोखरच आपल्या मुलाबाळांच्या कामात येतील। तेव्हा त्याचा शिक्षणाकरता उपयोग करा। आपले मुलं शिकले पाहिजेत, त्यांचं शिक्षण चांगलं तरबेज झाले पाहिजेत, कुठेतरी एका चांगल्या पोस्टवर गेले पाहिजेत। याचा विचार न करता आपण कुठेतरी हा पैसा वाया घालवतो। तोच जर तुम्ही 100 रुपये जमा केले तर वर्षाचे कितीतरी रुपये तुमचे जमा होतील। आज जवळपास नाही म्हणलं तरी 300 ते 12-36 3600 रुपये जमा होतात। म्हणून आपण जर अशा प्रकारे जर व्यवस्था केली तर खरोखरच वर्षाचे 3-3.5 हजार रुपये 4,000 रुपये जमा केले तर तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या कामात येतील। ज्यावेळेस उच्च शिक्षण घेण्याची परिस्थिती येते त्यावेळेस आपल्या मुलाबाळांना पैसे लावायच्या वेळेस आपल्याजवळ पैसे राहत नाही, आणि त्यावेळेस काका मी माझ्या मुलाला शिकवू शकत नाही, तेवढं वरचं शिक्षण देऊ शकत नाही। फार मोठी शोकांतिका आहे। मात्र खर्रा खायला पैसे मिळतात। का करताय? खर्ऱ्यापासून काय मिळतं तुम्हाला? माझ्या एका मित्राने मला एक दिवस खर्रा दिला आणि खर्रा दिल्यानंतर मी खर्रा खाल्लो। मलाही थोडीफार खर्रा खाण्याची सवय होती, परंतु त्यांनी खर्रा दिल्यानंतर खर्रा खाल्ल्यानंतर तो काय म्हणायला लागला, हे म्हणे मी दारू पिला चमन। आणि आपल्याला दारुड्या लोकांच्या जवळून काही खाता येत नाही, आणि त्यामुळे मी खर्रा तिथेच चुकला आणि त्या दिवसापासून आज 9 वर्ष झाले मी खर्रा खाणं बंद केलं। म्हणून आपल्याला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण खर्रा घेत असताना कोणाच्या हातून घेतो, तो कसा आहे काय आहे आपण याच्याकडे लक्ष घालत नाही आणि खर्रा घेतो। दारुड्या व्यक्तीची आपल्याकडून सेवा होऊ नये, आपल्याकडून त्यांनाही खर्रा देता येत नाही, त्यांच्याकडूनही खाता येत नाही, तरी पण आपण खातो। कारण सवय, ही सवय बंद होणं अत्यंत आवश्यक आहे। पूर्वीच्या काळामध्ये तंबाखू हा भट्ट्या लावून तयार करत होते, परंतु आजच्या काळामध्ये ऍसिडने तयार केलेला तंबाखू आहे, त्यामुळे फार घातक आहे। म्हणून या तंबाखू खाऊ नका, खर्रा खाऊ नका, आणि आपल्या मुलाबाळांच्या उच्च शिक्षणाकरता खरोखरच 1-1 रुपया जमा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते भविष्यात तुमच्या मुलाबाळांच्या कामी येतील आणि त्यांचं उच्च शिक्षण घेण्याकरता त्यावेळेस कामात येतील। एखादा आमच्या शेवकाचा मुलगा IAS ऑफिसर होईल, त्यावेळेस आम्हाला गर्व वाटेल की खरोखर आम्ही तंबाखू बंद केला आणि आज आमचा मुलगा IAS ऑफिसर झाला किंवा एखादा IPS ऑफिसर झाला, त्यावेळेस खरोखर अभिमानास्पद बात राहील। म्हणून माझ्या शेवक बांधवांना, शेवक बहिणींना विनंती आहे की आपण कृपा करून अशा प्रकारचे सेवन करू नका आणि कुठल्याही दारुड्या व्यक्तीची संगत करू नका, आणि त्याच्यापासून आपल्याला फार मोठं वाईट घात निर्माण होतो, त्याच्यापासून दुःख येतात। म्हणून आपण अशा संगती करू नका आणि आपलं जीवन सुखमय करण्याकरता एकतेने वागण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जीवन सुखमय करा। तसेच आपल्याला जीवनात जगत असताना बाबांनी भगवंताला शब्दावर उभं करून, भगवंत शब्दावर कार्य करत आहे। मुली आपल्या बाया मंडळींना बोलण्याची सवय असते, आपल्या मुलाबाळांना कुठेतरी आपण अपशब्दात बोलून टाकतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, हे निर्वाह सत्य आहे। म्हणून अशा प्रकारचं बोलणं आपण करू नका, कारण बोलत असताना विचारानं बोलण्याची गरज आहे। तसेच बाबांनी भक्ती करून भगवंताची प्राप्ती करून आपल्याला
चांगला सुखमय जीवन जगण्याकरता सांगितलेलं आहे. आणि बाबांनी सांगितलं की मी गेल्यानंतर मंडळ कार्य करेल. मंडळ ही एक शक्ती आहे आणि शक्ती आज काम करत आहे. म्हणून बाकीच्या शाखेकडे आपण विचार न करता मंडळाच्या लोकांसोबत खरोखर एकतेने राहावं. एवढी मोठी सेवक वर्ग आपला असून सुद्धा मी पाहतो आहे की बरेचसे लोक इतर शाखेच्या लोकांसोबत संगत करून त्यांच्या सोबत राहण्याचा विचार करतात. अहो, एवढं मोठं तुमच्याजवळ भगवंत असून का लोकांच्या संगतीला, अशा लोकांच्या संगतीला जाता? म्हणून मला सांगायचं असं आहे की संगत करत असताना कोणाची संगत करायची हे शिकण्याची गरज आहे. म्हणून सांगितलं की अमृताचा वेळ निंबावर गेला तोही कडू झाला संगतीमुळे. बाबांनी आपल्याला शुद्ध शिकवण दिलेली आहे. त्यांनी पोट भरायचे कार्य केलेले आहेत. बऱ्याचशा शाखा काढलेल्या आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आपापल्या परीने आपला उत्कर्ष करण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सगळे लोक आपल्या धावपळ करत आहेत. म्हणून अशा लोकांच्या भूलथापामध्ये जाऊ नका आणि मंडळाची एकनिष्ठ राहून मंडळाचे कार्य करा आणि आपलं जीवन सुखमय करण्याचे कार्य करा. मार्गदर्शकांनाही विनंती आहे की आपण जगत असताना कसं जगलो पाहिजे. इतर शाखेच्या लोकांसोबत आपण जाऊन आपणही आपलं जीवन व्यतीत वाईट करू नका. कारण आपल्याला मंडळाने मंडळ सांगितलेलं आहे. म्हणून मंडळाचे कार्य करा आणि आपलं जीवन आणि आपल्याकडे आलेल्या सगळ्या सेवकांचे दुःखी जीवन सुखमय करण्याचे कार्य करा. एवढंच बोलून या प्रसंगी मी इथेच थांबतो. सर्वांना माझं नमस्कार.